हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 5th स्टँडर्डचा जो EVS आहे त्याचा 17 चॅप्टर जो आहे क्लोथ्स अवर नेसेसिटी तो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा सो दॅट तुम्हाला जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग सुरू करूया 17 चॅप्टर क्लोथ्स अवर नेसेसिटी. क्लोथ म्हणजेच आपले जे कपडे आहेत ते आणि अवर नेसेसिटी म्हणजे आपली गरज, राईट. कॅन यू टेल? ऑब्झर्व द पिक्चर्स गिवन बिलो केअरफुली. चूज द क्लोथ्स यू वुड लाईक टू हॅव अँड सर्कल देम. काय सांगितलं त्यांनी की खाली आपल्याला काही क्लोथचे इमेज दिलेत. ओके, तर ते इमेज तुम्ही केअरफुली ऑब्झर्व करा आणि ऑब्झर्व करून त्यातील तुम्हाला जे कपडे आवडतील त्याला तुम्हाला सर्कल करायला सांगितले. ओके, सो आपण इथे पाहू शकतो, इथे गर्ल्स अँड बॉयज दोघांसाठी सुद्धा जे क्लोथ्स आहेत त्याचे इमेजेस दिलेले आहेत. तर यापैकी कोणते कपडे तुम्हाला आवडत आहेत त्याच्या इमेजवर तुम्हाला सर्कल करायचं आहे. ओके, इन द बॉक्स राईट द टोटल नंबर ऑफ क्लोथ्स यू सिलेक्टेड. आणि तुम्ही जेवढे कपडे सिलेक्ट कराल, जेवढ्या कपड्यांवर तुम्ही सर्कल कराल त्याचा नंबर ते किती आहेत ते तुम्हाला या बॉक्समध्ये लिहायचं आहे. डज द नंबर ऑफ क्लोथ्स यू हॅव चोजन टॅली विथ दॅट ऑफ युअर फ्रेंड्स. आणि तो जो नंबर आहे तो तुमच्या फ्रेंड्ससोबत टॅली करा. म्हणजे बघा की तुमच्या फ्रेंड्सने सुद्धा तेवढे कपडे जे आहेत ते सिलेक्ट केलेत की नाही. ओके, नाव फर्स्ट क्वेश्चन, ऑन विच डेज विल यू वेअर द क्लोथ्स यू हॅव चोजन. तुम्ही जे जे कपडे सिलेक्ट केलेत ते तुम्ही कोणत्या दिवशी घालणार. देन सेकंड, हाऊ मेनी टाइम्स इन अ डे विल यू चेंज युअर क्लोथ. दिवसातून किती वेळा तुम्ही तुमचे कपडे चेंज करता. देन, डू यू थिंक यू शुड हॅव अदर क्लोथ्स बिसाइड द वन्स यू हॅव चोजन. इफ सो राईट हाऊ मेनी इन द बॉक्स. आता तुम्हाला असं वाटतं का की जे कपडे तुम्ही सिलेक्ट केलेत त्याच्यासोबतच आणखीन काही कपडे आहेत. ओके, तर ते कोणते आहेत जे तुम्ही सिलेक्ट केलेले नाही आहेत ते किती आहेत ते तुम्हाला इथे बॉक्समध्ये लिहायचं आहे. अपार्ट फ्रॉम द क्लोथ्स विच अदर थिंग्स वुड यू लाईक टू वेअर. आणि या कपड्यांसोबतच तुम्हाला आणखीन कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला घालायला आवडतात. जसं आपण कपड्यांच्या सोबत मुलींचं म्हणाल तर मुलींना दागिने घालायला आवडतात, राईट, बँगल्स घालायला आवडतात. ओके, मुलांचं म्हणाल तर वॉच घालायला आवडतं मुलांना हातात. ओके, सो या सगळ्या गोष्टी तुम्ही नवीन जेव्हा क्लोथ घालतात त्याच्यासोबत तुम्ही वेअर करता. विल यू लँड युअर क्लोथ्स टू युअर फ्रेंड. तुम्ही तुमचे कपडे तुमच्या मित्राला घालायला देता का. ओके, नंतर त्यांनी विचारलं आहे विच क्लोथ्स दॅट यू सी इन द ॲडव्हर्टाइजमेंट्स वूड यू लाईक टू वेअर. तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट जेव्हा पाहता टी व्ही किंवा कुठेही जाहिरात जेव्हा पाहता तेव्हा तुम्हाला त्या जाहिरातीत असलेले जे कपडे असतात ते तुम्हाला घालावेसे वाटतात का. नाव वी लाईक टू वेअर मेनी डिफरंट टाईप्स ऑफ क्लोथ्स अँड वी विश टू ओन देम ॲज वेल. आपल्याला बऱ्याच प्रकारचे जे कपडे आहेत ते आपल्याला आवडतात, राईट, आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे ते कपडे असले पाहिजेत. ओके, नाव ट्राय धिस. आता खाली त्यांनी काय सांगितलं आहे, विजिट पीपल इन युअर सराउंडिंग्स हू ऑफन टेक शेल्टर ॲट प्लेसेस लाईक रेल्वे और बस स्टेशन्स, brick lanes, open grounds, etc. Discuss the following points with them and make notes. ओके, आता त्यांनी सांगितलं की अशा ठिकाणी विजिट करा जिथे माणसं जी आहेत त्यांच्याकडे राहण्यासाठी जागा नाही आहे. आणि ते कुठे राहतात
तर ते रेल्वे स्टेशन जे आहे तिथे राहत आहेत. बस स्टँड जे आहेत, बस स्टेशन जे आहे तिथे राहत आहेत. ब्रिक लेन्स म्हणजेच जिथे विटा तयार केली जाते, विटांची भट्टी जी असते तिथे राहत आहेत. ओपन ग्राउंड्स, खुल्या मैदानावर जी लोकं राहत आहेत, ज्यांच्याकडे राहण्यासाठी स्वतःचं घर नाही आहे. ओके, सो त्या लोकांना ते लोक जिथे राहतात तिथे तुम्हाला विजिट करायचं आहे आणि खाली प्रश्न आहेत काही, त्यांची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. सो बघूया ते प्रश्न कोणते आहेत. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ क्लोथ्स दे हॅव. त्यांच्याकडे किती कपडे जे आहेत ते अवेलेबल असतात. देन व्हॉट डू दे वेअर इन द समर. ऑफकोर्स ते रस्त्यावर राहत आहेत, त्यांच्याकडे राहण्यासाठी जागा नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे कपडे जे आहेत ते अगदी कमी असणार आहेत, म्हणजे हार्डली 1 ते 2 जोडी. ओके. देन व्हॉट डू दे वेअर इन द समर. किंवा समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यात ते कोणते कपडे घालतात, तर काहीच नाही, तेच कपडे घालतात. राईट. त्यांचे कपडे कोणताही ऋतू येऊ दे ते चेंज होत नाही. ओके. व्हॉट काइंड ऑफ क्लोथ्स डू दे वेअर इन विंटर. ते विंटरमध्ये कोणते कपडे घालतात, हिवाळ्यात कोणते कपडे घालतात, तर हिवाळ्यातसुद्धा त्यांच्या अंगावर तेच कपडे असतात. ओके. व्हॉट क्लोथ्स डू दे यूज ड्युरिंग द मान्सून सीझन. मान्सूनमध्ये म्हणजे पावसाळा आला तर ते कोणत्या प्रकारचे कपडे घालतात. तर ऑफकोर्स जी अशी माणसं असतात जी त्यांच्याकडे राहण्यासाठी ठिकाण नाही आहे, तर ते स्वतःचे कपडे वगैरे जे आहेत ते मोस्टली चेंज नाही करत. ओके. त्यांच्या अंगावर तेच कपडे असतात. राईट. देन व्हॉट डू दे वेअर टू फंक्शन्स अँड फेस्टिव्हिटीज. जेव्हा फंक्शन्स असतात, काही कार्यक्रम किंवा काही फेस्टिवल असेल, तर सण असेल, तर त्यावेळेस ते कपडे चेंज करतात का. ओके. नाही करत चेंज. राईट. हाऊ मेनी टाइम्स इन अ डे डू दे चेंज देअर क्लोथ. आणि दिवसातून ते किती वेळा त्यांचे कपडे चेंज करतात. ओके. व्हॉट डिड यू रिअलाइज फ्रॉम द ॲक्टिव्हिटी अबव. आता काय सांगायचं आहे की ही जी काही तुम्ही ॲक्टिव्हिटी कराल, हे जे 6 क्वेश्चन आपल्याला दिले त्याची प्रश्न उत्तर जेव्हा तुम्ही उत्तरं जेव्हा मिळवाल तेव्हा तुम्हाला काय रिअलाईज होतं, तुम्हाला याबद्दल काय वाटतं. त्यानंतर त्यांनी सांगितलं कॅन यू टेल. रिपीट द फर्स्ट कॅन यू टेल. आता त्यांनी इथे जे फर्स्ट कॅन यू टेल आहे, म्हणजेच जे आपल्याला इथे स्टार्टिंगला त्यांनी सांगितलं होतं की ऑब्झर्व द पिक्चर आणि सर्कल, जेवढे तुम्हाला हवेत कपडे त्याच्यावर सर्कल करा. त्याच्यानंतर त्यांनी काही प्रश्न आपल्याला दिले होते की तुम्ही किती कपडे चूज केलेत, कोणते कपडे घालाल वगैरे. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला पुन्हा द्यायचे आहेत. ॲक्टिव्हिटी अँड मेक न्यू नोट्स इन युअर बुक. आणि ही ॲक्टिव्हिटी पुन्हा करून आपल्याला बुकमध्ये एक नोट बनवायचे आणि तिथे लिहायचे. वाईल डुईंग दिस कीप इन माइंड युअर नीड अँड राईट द नंबर ऑफ क्लोथ्स यू चूज इन द बॉक्स. आणि ही ॲक्टिव्हिटी करताना आता तुमच्या डोक्यात, आता तुमच्या विचारात किती गरजा आहेत. म्हणजे आता ऑफकोर्स तुम्हाला असं लक्षात आलं असेल की जे बाहेर राहत आहेत, ज्यांच्याकडे राहण्यासाठी जागा नाही आहे, त्यांच्या कपड्यांची संख्या. ओके. त्यांना कपड्यांची काय आहे तर गरज आहे. राईट. आणि आपण जर आपल्याकडे कपडे आहेत आणि आपण आणखीन कपडे जर मागत असू तर मग हे काय आहे, आपलं डिझायर आहे. ओके. ही आपली इच्छा आहे. राईट. डिझायर आहे, हाव आहे. ओके. सो ह्या गोष्टी ज्या आहेत, आपली गरज लक्षात घेऊन आता तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती लिहायची आहेत. आर युअर आन्सर इन द सेकंड ॲक्टिव्हिटी द सेम ॲज इन फर्स्ट. ओके. सेकंड ॲक्टिव्हिटी जेव्हा तुम्ही करता, सेकंड टाईम जेव्हा तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तर लिहिता, त्यावेळेस तुमचं जे उत्तर आहे ते करेक्ट आहे का किंवा सेम आहे का आधीपेक्षा. ओके. ते तुम्हाला लिहायचं आहे. Now after this activity we may find that the number of clothes we wish to have is rather large. Okay. Wanting clothes and really needing them are different things. म्हणजेच कपडे हवे असणं
आणि खरंच त्या कपड्यांची गरज असणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वॉन्टिंग थिंग्स when we do not need them is simply desire, not necessity. जेव्हा आपल्याला कपडे हवे असतात, ओके, कपड्यांची गरज नसतानाही, तेव्हा ते फक्त डिझायर असतं, इच्छा असते, ती आपली नेसेसिटी, आपली गरज नसते. We see many advertisement on TV, hoardings, etc. and we are attracted towards the cloth shown in them. This attraction can turn into greed. आपण टी व्हीमध्ये किंवा होर्डिंग जे तुम्ही बॅनर मोठमोठे बघता त्याच्यावर अनेक कपडे जे आहेत ते आपण पाहतो. ओके, सो आपल्यालाही असं वाटतं की हे कपडे आपण घालावेत किंवा हे कपडे आपल्याकडे असले पाहिजेत. ओके, सो आपण काय होतो, आपण त्या कपड्यांकडे अट्रॅक्ट होतो, आकर्षित केले जातो आणि हेच आकर्षण आपलं नंतर ग्रीडमध्ये म्हणजे हवरेपणा जो आहे, ओके, सो त्यात हे आकर्षण जे आहे ते कन्वर्ट होतं. नाव डिस्कस नीड अँड ग्रीड फॉर क्लोथ. आता तुम्हाला घरी तुमच्या किंवा शाळेत नीड आणि ग्रीड या दोन गोष्टी ज्या आहेत स्पेशली रिलेटेड टू क्लोथ त्या डिस्कस करायच्यात की माणसाला खरंच कपड्यांची त्या गरज आहे की फक्त माझ्या मित्राकडे आहे किंवा माझ्या मैत्रिणीकडे आहे असं त्याच्यामुळे आपण ती गोष्ट घेतोय. ओके, देन यूज युअर ब्रेन पॉवर. Rohan and Sania have many clothes, but they do not wear many of them. Now they are wondering what they should do with all these clothes. Help them to solve their problems. आता रोहन आणि सानिया जे आहेत त्यांच्याकडे बरेचसे कपडे आहेत. ओके, आणि त्यातले काही कपडे जे आहेत ते वेअरही नाही करत, ते घालतही नाही. ओके, आणि आता त्यांना आपण हेल्प करायचे की आता त्यांनी त्या कपड्यांचं काय करावं. तर ऑफकोर्स जर असे कपडे असतील जे घालण्यासाठी योग्य असतील, इतरांना देण्यासाठी योग्य असतील किंवा ते सुद्धा घालू शकतात तर मग ते कपडे दान करावे. ओके, आपण पाहतो की कपडेसुद्धा आपण आपले दान करू शकतो. ओके, पण ते फाटलेले कपडे नसावेत. ओके, आपण जसं घालतो आहे तसं इतरांनाही तसे घालण्यायोग्य चांगले कपडे असले पाहिजेत. Then try this. For teachers, for this activity, visit the nearest center of textile industry with the students and arrange an interview with the skilled workers there. आता त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला शिक्षकांबरोबर एका टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणजे कापड उद्योग इंडस्ट्री जी आहे तिथे त्यांनी विजिट करायला सांगितलं आहे, जायला सांगितलं आहे आणि एक इंटरव्ह्यू तिथे जे स्किल वर्कर आहेत, जे कामगार आहेत तिथे त्यांच्याशी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती त्यांच्याकडनं घ्यायची आहेत. ओके, आता इथे इमेजमध्ये आपण दिसतंय हँडलूम्स. ओके, म्हणजेच हाताने कपडा जो आहे तो तयार केला जातो दोऱ्यांच्या मदतीने. त्याच्यानंतर इथे आपल्याला कळतं आहे चरखा जो आहे त्याला इंग्लिशमध्ये स्पिनिंग वेल असं म्हणतात, ते इथे आपल्याला दिसते. म्हणजेच कापसापासून तो दोरा जो आहे तो तयार केला जातो आणि त्या दोऱ्यापासून हे जे हँडलूम जो कापड आहे तो तयार केला जातो. ओके, ड्युरिंग द इंटरव्ह्यू ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द फॉलोइंग पॉईंट्स. आणि हा इंटरव्ह्यू घेताना त्या स्किल वर्करसोबत हा इंटरव्ह्यू घेताना त्यांनी पुढील काही प्रश्न आपल्याला दिले, त्यांची आपल्याला त्याला उत्तरं विचारायची आहेत. व्हॉट इंडस्ट्री इज दिस. ओके, इंडस्ट्री ही कशाची आहे, हा कारखाना कशाचा आहे. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ दिस इंडस्ट्री. ह्या इंडस्ट्रीमध्ये कोणते प्रोडक्ट तयार होतात. प्रोडक्ट म्हणजे काय, फिनिश गुड्स. म्हणजेच आता इथे तुम्हाला दिसते हँडलूम दिसते, तर हा माणूस कापड तयार करतो आहे. ओके, सो ती साडी आहे की चादर आहे. ओके, असे वेगवेगळे प्रोडक्ट जे कापडापासून तयार केले जातात. ओके, व्हॉट रॉ मटेरियल इज यूज टू प्रोड्यूस दिस फॅब्रिक. आणि जे रॉ मटेरियल यूज केलं जातं म्हणजेच उदाहरणार्थ कापूस हे रॉ मटेरियल आहे का, तर कापसापासून पुढे दोरा तयार होतो आणि नंतर दोऱ्याचं रूपांतर जे आहे ते कापडामध्ये होतं. ओके, सो कशा प्रकारचं फॅब्रिक जे आहे ते यूज होतं. वेअर डज द रॉ मटेरियल कम फ्रॉम. हे जे रॉ मटेरियल आहे, हा जो कापूस आहे किंवा दोरा जो आहे तो कुठून येतो आपल्याकडे. ओके,
इन व्हॉट फॉर्म इज द रॉ मटेरियल ऑप्टेन. रॉ मटेरियल तुम्ही कशा प्रकारे घेता विकत. ओके. व्हेअर इज द फिनिश प्रोडक्ट सेंट फॉर सेल. हे जे प्रोडक्ट फिनिश होतं म्हणजे बनवून पूर्णपणे तयार होतं, रेडी होतं, तेव्हा ते तुम्ही कुठे विकायला जाता, कुठे सेल केलं जातं, ते कोणाला विकता. इन विच सीझन आर दिस टेक्स्टाईल मेनली यूज. ओके. म्हणजेच हे जे कापड उद्योग जे आहेत कारखाने, ते कोणत्या सीझनमध्ये जास्त त्याची खप होते किंवा कोणत्या सीझनमध्ये जास्त प्रमाणात तिथे काम जे आहे ते केलं जातं. व्हॉट काइंड्स ऑफ वर्कर्स आर नीडेड फॉर दिस इंडस्ट्री. आणि कोणत्या प्रकारचे वर्कर, कोणत्या प्रकारचे कामगार या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतात. ओके. वेअर डू धिस वर्कर्स कम फ्रॉम. हे वर्कर कुठून येतात. इन व्हॉट वे हॅव सेंटर्स ऑफ टेक्स्टाईल इंडस्ट्री चेंज सिन्स द ओल्डन डेज. आणि पूर्वीच्या काळाची जी टेक्स्टाईल कंपनी होती ती आणि आत्ताच्या काळाची जी टेक्स्टाईल कंपनी आहे, कापड उद्योग जे कारखाने आहेत, यांच्यामध्ये हळूहळू कोणकोणते बदल होत गेले. तर आपण हे हँडलूम आणि चरखा वगैरे बघतोय ना, हे ओल्डन डेजचे मेथड आहेत. ओके. तर आत्ता हे सगळं जे काही काम आहे, कापड म्हणा, कापड तयार करणं दोऱ्यांपासून, हे सगळं काम मशीनवर होतं. ओके. कापसाचा दोरा तयार करणं, तर ह्या सगळे जे कामं आहेत ती आता मशीन थ्रू होतात. ओके. माणसाला मेहनत जास्त करावी लागत नाही. ओके. मॅनपॉवर कमी आहे आता. देन व्हॉट प्रॉब्लेम्स आर एन्काउंटर इन धिस इंडस्ट्री. आणि अशा प्रकारचे इंडस्ट्रीज जे आहेत त्यांना कशा प्रकारचे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. ओके. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळवायची आहेत. वी ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द टेक्स्टाईल इंडस्ट्री सेंटर्स बाय आस्किंग द क्वेश्चन्स गिवन अबाव. आणि आपल्याला टेक्स्टाईल इंडस्ट्री सेंटरमध्ये गेल्यावर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती मिळवायची आहेत. Now let us see example of the textile that are the speciality of Maharashtra, like the Paithani of Paithan and Yevla. Okay. Himru shawls from Aurangabad, bed sheets and bedspreads from Kolhapur, handloom and powerloom cloth from Ichalkaranji etc. आता काय सांगितलं त्यांनी, काही ठराविक कपडे आहेत जे त्या राज्याची त्या भागाची स्पेशालिटी आहे. तर ते कोणते आहेत. आपण पाहिलं महाराष्ट्राचं जर आपण विषय काढला तर महाराष्ट्राची पैठणी जी आहे साडी, पैठणी साडी ती फेमस आहे. नंतर येवला. ओके. येवला जी साडी आहे ती फेमस आहे. हिमरू शॉल, ही शॉल कुठून येते आपल्याकडे, औरंगाबाद येथे ती प्रोड्यूस होते, इथून ती आपल्यापर्यंत पोहोचते. बेडशीट्स अँड बेडस्प्रेड्स फ्रॉम सोलापूर. जे बेडशीट्स आहेत, चादर ज्या आहेत तुमच्या, ओके, त्या कुठच्या असतात तर सोलापूरच्या असतात. हँडलूम्स अँड पॉवरलूम क्लोथ्स फ्रॉम इचलकरंजी. इचलकरंजी इथून काय येतं तर हँडलूम्स आणि पॉवरलूम्स जे आहेत ते क्लोथ्स ते इचलकरंजी मधून येतात. ओके. अशा प्रकारे बरेचसे जे क्लोथ आहेत ते त्या भागाची स्पेशालिटी आहेत. यू विल अंडरस्टँड दिस बेटर फ्रॉम द मॅप ऑन द नेक्स्ट पेज. आता आपण नेक्स्ट पेजवर जे मॅप आहे ते पाहणार आहोत. तिथून आपल्याला हे जे आहे हे समजण्यात खूप मदत होईल. टू द इंडेक्स ऑफ द मॅप ॲड द टेक्स्टाईल इंडस्ट्रीज दॅट यू नो ऑफ बट आर नॉट शोन हिअर. मार्क दॅम ॲट द ॲप्रोप्रिएट प्लेसेस ऑन दी मॅप. आता खाली आपल्याला मॅप दिला आहे, आपल्याला दिसतोय. ओके. सो फ्रेंड्स, हा जो मॅप आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा आणखीन एक मॅप आहे. ओके. तर हे याच्या पुढचं जे चॅप्टरचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, पार्ट 2मध्ये. ओके. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्लेलिस्ट आहे, तिथून तुम्ही हा जो पार्ट 2चा व्हिडिओ आहे तो पाहू शकता. आणि चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके. तोपर्यंत ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब नसेल करा त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा सो दॅट तुम्हाला जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि ऑफकोर्स व्हिडिओला लाईक करा. कमेंटद्वारे तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्याही आमच्यापर्यंत पोचवा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. चला तर मग भेटूया आपण आपल्या सेकंड पार्टमध्ये. ओके.
सो तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.